तर या सर्व घडामोडींवर आपले लक्ष असणार आहे। आता बातम्यांचा महाफास्ट आढावा घेऊया। महायुतीच्या जागा वाटपाबाबत 11 मार्चला दिल्लीमध्ये पुन्हा बैठक। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार। तर महायुतीमध्ये 3 ते 4 जागांबाबत पुन्हा चर्चा होणार। रामटेक, वाशिम, यवतमाळ, मावळ आणि कोल्हापूरच्या जागांबाबत बैठकीत तोडगा काढणार, सूत्रांची माहिती। दिल्लीत जागा वाटपाबाबत महायुतीची 2 तास खलबतं। कालच्या बैठकीत तोडगा नाही। सेनेकडील काही जागांची अदलाबदल करण्याच्या शहांच्या सूचना, सूत्रांची माहिती। कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीचा नवा डाव। शाहू महाराजांविरोधात समरजित घाटगेंना मैदानात उतरवणार, सूत्रांची माहिती। भाजपच्या वरिष्ठ पातळीवर घाटगेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याची सूत्रांची माहिती। महायुतीच्या बैठकीआधी अजित पवार गटाची दिल्लीत खलबतं। मावळच्या 4थ्या जागेसाठी अजितदादा गटाचा आग्रह, सूत्रांची माहिती। शिंदे आणि दादांना दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतायत। बनावट सेना आणि राष्ट्रवादीचा अस्त जवळ आलाय, तर बनावट शिवसेनेला 5, राष्ट्रवादीला 1 ते 2 जागा मिळतील। संजय राऊतांचा शिंदे गट आणि अजित पवारांवर हल्लाबोल। भाजप मित्रपक्षांच्या हातात धतुरा देणार, कर्माची फळं गद्दारांना भोगावीच लागणार। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य। तर जे आमचे झाले नाहीत ते त्यांचे काय होतील, दानवेंचा शिंदे गटाला टोला। आचारसंहितेआधी मंत्रिमंडळ बैठका आणि विकास कामांचा धडाका। येत्या आठवडाभरात 2 दिवस मंत्रिमंडळाची बैठक, तर मंत्र्यांकडून विकास कामांचा धडाका। पुढच्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता। जळगाव लोकसभेच्या जागेबाबत आज मातोश्रीवर बैठक। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दुपारी 12:30 वाजता बैठक। निवडणुकीची रणनीती लावण्यासाठी या बैठकीचं आयोजन। संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांसह पदाधिकारी उपस्थित राहणार। बारामती लोकसभा मतदारसंघातील युतीचा वाद टाळण्यासाठी समन्वय बैठक होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत 17 आणि 18 तारखेला बैठक। मला माझीच पोरं कड्यावर घेऊन फिरायचंय। सध्या राज्यात दुसऱ्याची पोरं कडेवर घेतली जातायत, राज ठाकरेंचा भाजपला टोला। बारामतीत लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात। सुनेत्रा पवार यांचं प्रचाराचं परिचयपत्र प्रसिद्ध। परिपत्रकावर पक्षाचं घड्याळ चिन्ह, सुनेत्रा अजितदादा पवार अशा नावाचाही उल्लेख। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची गळाभेट। बारामतीमधील जळोची गावातल्या काळेश्वर मंदिरात दोघींची गळाभेट। पुण्यामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे उद्या एकाच व्यासपीठावर। पुणे पालिकेच्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटनादरम्यान दोघे एकत्र येणार। उपमुख्यमंत्री फडणवीसही कार्यक्रमात हजर राहणार। सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर। सुप्रिया सुळेंचा बारामतीत जनता दरबार। जनता दरबाराला नागरिकांची गर्दी। विधानसभेला महायुतीत भांडणं होतील, एकमेकांचं डोकं फोडतील। लोकसभेपेक्षा विधानसभा जास्त मनोरंजक होतील, जागा वाटपावरून मनसे आमदार राजू पाटील यांची टीका। मनसेची पुढची वाटचाल सत्तेच्या दिशेनं असेल, भाजपसोबत युती करायची की नाही याबाबत राज ठाकरे निर्णय घेतील। मनसैनिक सत्तेत कसा येईल यासाठी काम करण्याचा प्रण घेणार, संदीप देशपांडेंचं वक्तव्य। नंदुरबारमधून लोकसभा लढवण्याची केसी पाडवींकडून इच्छा व्यक्त। प्रत्येकाला जागा लढवण्याची इच्छा असते, मात्र नंदुरबारची जागा काँग्रेसलाच मिळणार, पाडवींची प्रतिक्रिया। घाटकोपरमधील शिंदे गटाच्या शाखेचं भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन। शिवसेना शाखेच्या उद्घाटनावेळी आमदार पराग शहा देखील उपस्थित। काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबाज नेते, काँग्रेसवाले भुरटे चोर। खरगेंनी काँग्रेसमधून सुपारीबाजांना दूर करावं, प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा। एकीकडे दोस्तीचा हात आणि दुसरीकडे टीका करायची। आम्ही दोस्ती केली तर पूर्ण करतो, नाना पटोलेंचं प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर। जास्त जागांसाठी कार्यकर्त्यांचा दबाव असतो, आम्ही ऑफर केलेल्या जागा वंचितच्या लिस्टमध्ये, वंचितचे उमेदवार एकत्र मिळून निवडून आणू, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांच्याच भाषा बदलल्यात, चंद्रकांत पाटलांचं प्रकाश आंबेडकरांना उद्देशून वक्तव्य। कोणी कोणाला साफ बोलतो, कोणी कोणाला बेडूक बोलतोय, पाटलांचं वक्तव्य। कारवायांसमोर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी गुडघे टेकले आणि भाजपमध्ये गेले, पण आम्ही झुकणार नाही, रोहित पवारांवरील ईडी कारवाईवरून संजय राऊतांची टीका।